आज मी झुंजार SC37 चॅनेलच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब उस्मानाबाद धाराशिव, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव उस्मानाबाद, उपविभागीय अधिकारी कार्यालय धाराशिव उस्मानाबाद यांना मार्डी गावातील स्मशानभूमी ही पारंपरिक आहे त्या गट नंबरमध्ये नोंद घेण्याविषयी आणि दिनांक 8 नोव्हेंबर 2024 आणि 19 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या मयताचा अंत्यविधी अडवला म्हणून संबंधित शेतकऱ्यावर कारवाई करावी आणि समाजातीलच जो दलाल आणि खाल्ल्या भाकरीला जागणारा माणूस म्हणून गणला जातो आणि समाजाच्या संपूर्ण विरोधात तो बोलला या व्यक्तीविरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करावी आणि निजामकालीनपेक्षाही पूर्वी असलेल्या स्मशानभूमीची नोंद आहे त्या ठिकाणीच घेण्यात यावी व स्मशानभूमीला संरक्षण भिंत, कटडा व जाळी लावण्याविषयी मी आज झुंजार SC37 न्यूज चॅनेलच्या वतीनं जिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार लोहारा यांना निवेदन दिलेले आहे। यामागची पार्श्वभूमी अशी की दिनांक 7 नोव्हेंबर रोजी मार्डी येथील कांताबाई शंकर भालेराव या ओढ्यावर धुणं धुण्यासाठी गेलेल्या असताना मयत झाल्या होत्या। त्यांचा अंत्यविधी संबंधित शेतकऱ्यानं माझ्या शेतामध्ये करायचा नाही म्हणून तो अडवला, परंतु निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असल्यामुळे बौद्ध समाजातील मार्डी येथील गावच्या लोकांनी व आलेल्या सर्व अंत्यविधीसाठी पाहुणे रावळे यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन कांताबाई शंकर भालेराव यांचा अंत्यविधी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये केला, कारण आपल्याला प्रशासनाला वेठीस धरायचे नव्हते, परंतु तो प्रकार कमी की काय म्हणून दिनांक 18 नोव्हेंबर रोजी ही राजाबाई रंगनाथ भालेराव यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला आणि त्यांचा अंत्यविधी देखील कुठे करायचा हा प्रश्न पडला। यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेबांना मी स्वतः फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी मला परत मेसेज पाठवला की मी मीटिंगमध्ये आहे, निवडणुकीविषयीची मीटिंग चालू आहे, तुम्ही मला मेसेज करा। मग मी मेसेज करून त्यांना ही कल्पना दिली। त्यानंतर लोहारा तहसीलदार यांना मोबाईलवरून कल्पना दिली। यानंतर यांनी मंडळ अधिकारी व तहसीलदार यांना त्या ठिकाणी पाठवले आणि समाजातील लोकांना विनंती केली की बाबा निवडणुकीचा कार्यक्रम आहे, तो आपल्याला हे करू नका। यानंतर हा प्रकार आणखीन जास्ती न ताणता राजाबाई रंगनाथ रंगा भालेराव यांचा अंत्यविधी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये केला। हे सर्व ज्यांना शेत आहे ते शेतात त्यांचा अंत्यविधी करतील, परंतु ज्यांना शेतच नाही, ज्यांना जागाच नाही, राहण्यासाठी देखील त्यांची मुश्किल आहे, अशा लोकांना शेवटचा अंत्यविधी करायचा कुठं हा मोठा महाराष्ट्र राज्यातीलच नाही तर संपूर्ण भारतातील मुख्य प्रश्न आहे।
यावरून असे दिसून येते की जिवंतपणी तर मागासवर्गीय समाजाचे हाल होतातच, पण मेल्यानंतरही ते हाल होतात. म्हणून आपण काही अंशी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आहे त्या ठिकाणी नोंद घ्यावी आणि संबंधित शेतकरी जे की त्या आप्पासाहेब देवकर यांचा भाऊ, काय नाव त्यांचं, विक्रम आप्पासाहेबांचा भाऊ, हा दिनांक 18 रोजी आलेल्या सर्व पाहुण्यारावळ्यांना आणि त्यांचा सालगडी अरुण भालेराव हा तेथील पाहुण्यारावळ्यासहित सर्व लोकांना शिव्या देत होता. आणि तो शिव्या देत असताना मालकाने त्याला घातलं होतं अंगावर. परंतु या आप्पासाहेब देवकरचा भाऊ याने संबंधित सर्वांना अशी धमकी दिली की तुम्ही रस्त्याने चालताना मला दिसा, मी तुम्हाला एकेकाला हायवाच्या टायरखाली चिमरून मारीन. ही धमकी आहे, हा मगरूरपणा आहे. तो संबंधित प्रशासनाच्या मंडळ अधिकारी व तलाट्यांना मी स्वतः दिनांक 8 नोव्हेंबर रोजी कांताबाई शंकर भालेराव यांच्या अंत्यविधीला मी तिथं प्रत्यक्ष असताना हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. तरीसुद्धा यांनी त्यांच्यावर काही प्रतिबंधन केला होता नाही. कारण महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचा महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होता. या कार्यक्रम आज संपलेला आहे. आता निकालाचा दिवस शेवटचा आहे. म्हणून आज मी याची खबरदारी घ्यावी म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले आहे. आणि यापुढेही हा महाराष्ट्रातील तमाम बांधवांच्या स्मशानभूमीच्या प्रश्नासाठी मी सतत पाठपुरावा करीत राहीन असे मी जाहीर करतो. आणि जिल्हाधिकारी यांना निवेदित करतो की माणूस काही सांगून मरत नसतं. आपल्याकडे निवेदन आल्याबरोबर खातरजमा करा, जागा असेल उपलब्ध तो भूसंपादित करा आणि ग्रामपंचायतला आदेश द्या. या ठिकाणी संपूर्ण स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात यावी. आणि गाव तिथे एक स्मशानभूमीच्या भानगडीत पडू नका साहेब. कारण भावाभावात जमत नाही, भावाभावाचे विचार पटत नाहीत तर अख्ख्या समाज कसा काय येईल. आणि एखाद्या गावामध्ये जर एकाच दिवशी जर 2 माणसं मेली तर त्या मागासवर्गीय समाजावर यांचा अंत्यविधी पाहिला का त्यांचा अंत्यविधी पाहिला म्हणून असेही राजकारण आणि जातीवाद त्या ठिकाणी ठरण्याची शक्यता आहे. म्हणून आहे त्या ठिकाणी ज्या त्या समाजाच्या स्मशानभूमीच्या नोंदी तात्काळ घेण्यात याव्या. यासाठी मी यापुढेही आपल्याकडे सतत निवेदन देत राहणार आहे आणि पाठपुरावा करीत राहीन.